नमस्कार मित्रांनो, 13 मेच्या प्रोमध्ये उमा रडत असते. ओवी म्हणते, मी फिजिकली आई होण्याचा एक्सपिरियन्स कधीच करू शकत नाही. रघुनाथ म्हणतो, याचा अर्थ काय आहे? ओवी म्हणते, मी कधीच आई होऊ शकणार नाही. आता सगळे शॉक होतात, पण चारूला मात्र खूप आनंद होतो. लाली म्हणते, ऐकलं ना शिनू, एक वेळ ना तुझं लग्न नाही झालं ना तरी चालेल, पण ही अशी मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत नाही आहे. ओवी एवढ्या दुःखात आणि हा लालीचा अतिरेक. आता तर दाजी आणि रघुनाथचं डोकंच बंद पडतं. इकडे नीरज जाणार असतो म्हणून निशी रडत असते. नीरज म्हणतो, तुझा हा सॅड फेस मला डोळ्यात घेऊन नाही जायचं. तो आता निशीला जवळ घेतो. बेड आणि बेडरूममध्ये फुलांचं मस्त डेकोरेशन केलेलं असतं. आता निशी आणि नीरज एकमेकामध्ये रमून जातात. इकडे मात्र ओवी खूप दुःखात असते आणि लालीच्या हातात तर कुलीतच मिळालेलं असतं. लाली पुन्हा बोलायला लागते. दाजी म्हणते, लाली म्हणते, का तू माझ्या पोराच्या गळ्यात अशी पुरगी घालणार जी आईच होणार नाही? रघुनाथ म्हणतो, लाली जरा शांत बसशील का? लाली म्हणते, मी का शांत बसू? तू माझ्या पोराचं वाटोळं करायला निघालात. कांत म्हणतो, लाले जरा ऐकून घे. अगं हे मेडिकल रिपोर्ट आहे, हे बदलू शकतात. आणि तसं पण ओवीला अजून जखम आहे. अजून आपण कुठल्याही गोष्टीचा निर्णय नाही घेऊ शकत. लाली म्हणते, ते काही पण असू द्या, पण ह्या पोरीचं लग्न मी माझ्या शिनूशी होऊच देणार नाही. श्रीनू म्हणतो, आई अगं तू काय बोलतेस? अगं ओवीचा आणि उमाईचा तरी विचार कर. लाली म्हणते, मला कुणाचाही विचार करायचा नाही. आता मात्र रघुनाथ सटकतो, कारण ओवीसाठी त्याला आधीच वाईट वाटत असतं. तर तो, ओवी बाळा तू काळजी नको करू, असं काहीच होणार नाही. अगं आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखवूया आणि जखम बरी झाल्यानंतर होईल ना सगळं व्यवस्थित. पण ओवी मात्र शांत असते. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.